बाळा, अरे आता रडत बसू नको. कारण आता वेळ बदलणार आहे. हो, तुझी वेळ बदलणार आहे. आयुष्यात जे काही सोसलं आहेस, ज्या काही नको असणाऱ्या गोष्टी सोसल्या आहेस, त्या देखील तुला आता विसराव्या लागतील. तू खूप सोसलंस, खूप कष्ट केलेस, खूप मेहनत केलीस. तो वेळ तुझ्या मेहनतीचा होता, तुझ्या परीक्षेचा होता. पण आता वेळ बदलणार आहे. तुला चांगले दिवस येणार आहेत. म्हणून बाळा, आता रडत बसायचं नाही रे. मी तुझ्या पाठीशी नेहमी होतो. पण ती वेळ तुझ्या परीक्षेची होती. म्हणून मी देखील काही करू शकलो नाही. पण माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास होता. तू या परिस्थितीतून देखील सही सलामत बाहेर पडशील. कारण तू कष्ट करत होतास, मेहनत करत होतास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं नामस्मरण करत होतास. आता झालं गेलं विसरून जायचं. नव्याने सुरुवात करायची. कारण तू माझा बाळ आहेस. तुला सांगू का, जो काळ तुला सोसण्याचा होता, अडीअडचणीचा होता, तो तुझ्या परीक्षेचा काळ होता. आता इथून पुढे तुझ्या आयुष्यात कोणतीही अडचण आली तर ती तुला अडचण वाटणार नाही. ती एक तुझी परीक्षाच वाटेल. कारण त्यावेळी मी तुझ्याबरोबर असेन. तुझा आत्मविश्वास तुझ्याबरोबर असेल. आता थांबायचं नाही. आता नव्याने प्रयत्न करायचा. मोठं यश तुझी वाट पाहते. बाळा, तू फक्त कल्पना कर, माझ्या आयुष्यात खूप चांगलं होतं आहे. माझ्या आर्थिक अडचणी, माझी घरातील परिस्थिती सगळं काही आता सुधारतं आहे. स्वामी माझं ऐकत आहेत. माझं नशीब आता बदलणार आहे. असा विचार तू मनापासून तुझ्या मनात आण. मग बघ हळूहळू तुझी प्रगती कशी होते ते. कारण तू जसा विचार करशील ना तसंच तुझ्या आयुष्यात घडेल. येणाऱ्या प्रत्येक संधीचं तू सोनं करशील. मला माहिती आहे, ज्या काही संकटांना तू तोंड दिलंस त्याच्यातून तू आतून खूपपणे तयार झाला आहेस. परंतु तू जसा विचार करशील तसं तुझं आयुष्य घडत जाईल. आत्तापर्यंतच्या सगळ्या अडचणींवरती तुला मार्ग मिळेल. जी लोकं तुला हसत होती, ज्या लोकांकडून तुला त्रास होत होता, ती लोकं आता तुझं यश मिळाल्यानंतरचे दिवस बघत बसतील आणि तुला जवळ येण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा मात्र तू त्यांच्याशी बोलताना, त्यांच्याशी संबंध ठेवताना मात्र सावध राहा. कारण अशी लोकं कामापुरतंच आपल्याजवळ येतात. म्हणून बाळा, आता सगळं काही बदलणार आहे. तू सोसलेल्या दिवसांची परतफेड आता स्वामी तुला देणार आहेत. कारण स्वामींवरचा विश्वास तुझा आता सत्यात उतरणार आहे. तू प्रत्येक स्वप्न जे बघितले होतंस ते आता पूर्ण होणार आहे. कारण मी बघतो आहे, तू त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती कष्ट करतो आहेस, किती मेहनत करतो आहेस. म्हणून बाळा, आता थकायचं नाही, आता दमायचं नाही. आता नव्याने वाटचाल करायला लागायची. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या नवीन संधी तुला मिळतील आणि त्याचं तू सोनं करशील. फक्त विचार चांगले ठेव आणि प्रत्येक परिस्थितीला धैर्याने तोंड दे. कारण आता तुझ्या आयुष्यात आनंदाचं वातावरण येणार आहे. तुझ्या घरात ना आर्थिक चणचण भासेल, ना तुझ्या घरात वादविवाद होतील. सगळीकडे प्रेम आणि आनंद राहील. कारण माझा आशीर्वाद आता तुझ्याबरोबर असणार आहे. बाळा, तू पडत्या काळात तुझ्या जेवढा संयमाने वागलास तसाच आता येणाऱ्या आनंदाच्या दिवसात, यशाच्या दिवसात देखील धैर्याने वाग. कारण दुःख पचवणं जेवढं अवघड असतं तेवढं सुख पचवणं देखील अवघड असतं. हो, तुझ्या आयुष्यात आता सुखाची, समाधानाची बरसात होणार आहे. अशा वेळीसुद्धा तुझे पाय जमिनीवरती राहायला हवेत. फक्त तू विचार कर, सगळं काही नीट होईल. माझ्या आयुष्यात स्वामी आनंदाचा वर्षाव करतील आणि माझं सर्व काही ऐकतील. बाळा, एक लक्षात ठेव, एक दरवाजा बंद झाल्याशिवाय दुसरा दरवाजा उघडत नाही. म्हणून आपल्या कर्माचं देखील तसं असतं. आपण एक कर्म केल्यानंतर तेच कर्म आपल्याकडे परत फिरून येतं. जसा एखादा बॉल आपण एखाद्या भिंतीवर मारतो, तो रिटर्न परत येतो. तसंच आपल्या आयुष्याचं आणि आपल्या कर्माचं असतं. जे आपण कर्म करतो तेच परत येतं. त्यामुळे बाळा, गेलेलं आयुष्य तुझं आता, ज्या अडचणी होत्या, जे संकट होती, त्या तू आता विसरून जा आणि नव्याने उभा राहा. आणि तू कर्म चांगलं केलं आहेस, त्यामुळे तुझ्या आयुष्यात आता सुख समाधान येणार आहे. बाळा, हा संदेश जर तुझ्या मनाला भिडला असेल, तुझ्या काळजाला भिडला असेल, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नको. आणि हो, कर्म चांगलं करायला विसरू नको.